नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. राज्यामध्ये सध्या एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे निखिल वागळे, ते हरीन नरके, विश्वंभर चौधरी या सगळ्या वादाची. आणि याच्यामध्ये विश्वंभर चौधरी, निखिल वागळे यांची जात काढून सातत्यानं बोललं जात आहे. मला वाटतं या विषयावर मी वर्षभरापूर्वी, त्याच्याही आधी जेव्हा उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळेला गेलो होतो, तेव्हा गंगा यमुना संगमावर तो व्हिडिओ केलेला होता आणि त्यावर सविस्तर बोललेलो होतो. त्याच विषयाची आज पुन्हा एकदा प्रकर्षाने मला आठवण होते आहे. कारण आत्ता जे जातीय राजकारण, जातीय चर्चा महाराष्ट्रात चालली आहे, त्यावरून एक गोष्ट सिद्ध होतीये की स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या ब्राह्मणांना, मी पुन्हा शब्द रिपीट करतोय, स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या ब्राह्मणांना त्यांना पुरोगामी समजायचंच नाही असं ठरवून एक वर्ग त्यांची जात सातत्यानं पुढं करतोय. फक्त हे ब्राह्मणांच्या बाबतीत होतंय का? असं अजिबात नाही आहे. इथे पुन्हा जेव्हा दलित हा शब्द येतो तेव्हा दलित दलितेतर याचाही संबंध येतोय पुन्हा. म्हणजे ओबीसी आणि दलित याच्यामध्ये ओबीसीना पुन्हा दलित समजलं जात नाही आणि त्यांच्यावरही असेच जातीचे प्रहार होत आहेत. थोडं अजून जरा बाजूला सरकलो आपण तर जेव्हा आपण अनुसूचित जातींचा विचार करतो तेव्हाही एक जात विरुद्ध दुसरी जात असंही आपल्या लक्षात येतं. तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे. म्हणजे वागळेंनी नरकेंवर काय बोलावं, नरकेंनी वागळेंवर काय बोलावं, विश्वंभर चौधरींच्या वरती काय बोलावं, याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. तो त्यांचा प्रश्न आहे. किंवा निखिल वागळे जन्मानी ब्राह्मण आहेत म्हणून, मी जन्मानी कोणाला ब्राह्मण समजत नाही, जन्मानी ब्राह्मण आहेत म्हणून, किंवा विश्वंभर चौधरी हे जन्मानी ब्राह्मण आहेत म्हणून, किंवा अजून कोणी जन्मानी ब्राह्मण आहे म्हणून त्याची बाजू घ्यायची आहे मला, असं अजिबात नाही. ही जी सगळी मंडळी आहेत ना, ही सगळी मंडळी नेहमी वारकरी संप्रदायावरती एक आघात करत असतात. म्हणजे मला तिथे मुळापासून सुरुवात करतोय, थोडंसं लांबेल असं वाटण्याची शक्यता आहे. वारकरी संप्रदायावरती एक आघात करतात आणि तो असा की ज्ञानोबा माऊलींना ते कुलकर्णी असल्यामुळं माऊली म्हणता, शांतीब्रह्म एकनाथांना एकनाथ महाराज म्हणता, आणि इकडे गोरा कुंभार, चोखामेळा यांच्या मात्र, संत सेना यांच्या मात्र जातीचा उल्लेख करता, असं सातत्यानं बोललं जातं. म्हणजे बघा, धार्मिक द्वेष कुठपर्यंत पसरवायचा आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. सावतामाळी म्हणता, सेना नावी म्हणता, असं हे सगळं बोललं जातं. मी तुम्हाला एक गंमत सांगू. वारकरी संप्रदायाच्या मध्ये, म्हणजे हे माझं वाक्य खूप खूप महत्वाचं म्हणून लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाच्या मध्ये जातीचा उल्लेख होता, जाणीव नव्हती. मी पुन्हा म्हणतोय, जातीचा उल्लेख होता, जाणीव नव्हती. चंद्रभागेच्या वाळवंटात एकमेकांच्या पायी लागताना खेळ मांडी येला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव पायी रे. हे वैष्णव होते आणि ते एकमेकांच्या पायाही पडत होते, एकमेकांच्या गळाभेटही घेत होते. जातींचा उल्लेख होता, जाणीव नव्हती. पण त्याही पवित्र वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद निर्माण करून उल्लेख अपराध ठरवला जातो आहे आणि जाणीव मात्र ठसठसून भरली जाते आहे. जातीचा उल्लेख अपराध झालाय आणि जाणीव मात्र ठसठसून ठासून भरली जाते आहे. काय योग्य आहे तुम्ही ठरवा. हो, ज्या वारकरी संप्रदायातल्या संतांना ज्यांनी नाकारलं, म्हणजे बघा, ज्ञानेश्वरीच्या 9वा अध्याय काढून बघा, म्हणून कुळजाती वर्ण हे आघवेची गा कारण, ज्ञानदेवांनी सांगून ठेवलं. तो प्रल्हाद उगा मदसाठी घेता भोवे सदा किरटी, काजे मिया द्यावे ते गोठी ते याची ये जोडे. राजाज्ञेचे अक्षरे अथी ते या एका चर्मासाठी जोडती सकळा ही वस्तू. राजाज्ञेची अक्षरं चामड्यावर पडल्यावर त्याच्यावर सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून कुळजाती वर्ण हे आघवीची गा कारण. 750 वर्षापूर्वी कुळजाती वर्ण हे अकारण आहे हे सांगणारे ज्ञानदेव
350 वर्षापूर्वी तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य म्हणणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज या सगळ्यांनी जातीयंताची चळवळ केव्हाच सुरू केली होती. जातीचा उल्लेख व्हायचा पण जाणीव नव्हती. त्या जाणीवेतून काही गोष्टी कराव्यात टाळाव्यात अशी भावना देखील नव्हती. पण यांनी या सगळ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शांतीब्रह्म एकनाथांनी अंत्यजाच्या पोराला वाळवंटात कळेवरती उचलून घेतलं. नामदेवांचंही कार्य असंच, ज्ञानेश्वरांचंही कार्य असंच, जगद्गुरु तुकोबारायांचंही कार्य असंच, सावता माळ्यांचंही कार्य असंच, चोखा मेळ्याचंही कार्य असंच. अहो, चोखा मेळ्याच्यासाठी विठ्ठल मंदिराच्या बाहेर आला म्हणे. नामदेवाच्या कीर्तनासाठी प्रत्यक्ष जगन्नियंत्यानं आपल्या मंदिराचं दार फिरवलं होतं म्हणे. आपल्याकडे ते गाणं आहे ना, झाला महार पंढरीनाथ. अहो, प्रत्यक्ष पांडुरंग ज्या रूपात येऊ शकतो, प्रत्यक्ष ईश्वर ज्या रूपात येऊ शकतो, तिथे ही भावनाच नव्हती. आणि आजकाल जाती अंताची चळवळ चालवणारे या जातीच्या शब्दाला सातत्यानं पुढे आणत राहतात. यांच्यासाठी या चळवळीचा विचार घेऊन जो कन्हैया कुमार लढला, कन्हैया कुमारच्या विचाराशी माझं कधीच साम्य होऊ शकत नाही, कधीच नाही. कन्हैया कुमारचे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे. हा कन्हैया कुमार बिहार मधला भूमिहार, भूमिहार म्हणून ब्राह्मण आणि ब्राह्मण म्हणून तो आमच्या व्यासपीठावर कधीच येऊ नये अशी भूमिका घेणारे बामसेफी विचारवंत चळवळ जाती अंताची चालवतात, पण कन्हैया कुमारची जात मात्र अधोरेखित करत राहतात. हे लक्षात घ्या. म्हणजे कन्हैया कुमारनी कितीही काम केलं तरी कन्हैया कुमारची जात विसरणार नाही. हरी नरके हे आत्ताच निखिल वागळेवर बोलले तसं अजिबात नाही आहे. याआधी याच हरी नरकेनी मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या असलेल्या विश्वंभर चौधरी नावाच्या पुरोगामी ब्राह्मणांवर यथेच्छ तोंडसूक घेतलेला आहे. आणि हाच विषय होता वर्षभरापूर्वीच्या व्हिडिओचा. यथेच्छ तोंडसूक घेतलेला आहे. विश्वंभर चौधरींच्या वरती दलित विरोधी असल्याचा ठपका देखील या हरिनरकेंनी ठेवलेला आहे. आता निखिल वागळे हे जातीनी ब्राह्मण असं नरके सांगतात. नरके वागळेंची जात विसरायला तयार नाही आहेत. वागळेंनी, तुम्हाला आठवत असेल, काही वर्षापूर्वी अनिरुद्ध जोशी नावाच्या परळीच्या व्यक्तीसोबत वागळेचे संवाद झाले होते आणि त्यात ते म्हणाले होते, जोशी, मी जेव्हा हिंदू धर्म सोडेल ना, जेव्हा ब्राह्मण जात सोडेल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय होईल ते. आलंय लक्षात वागळे साहेब? तुम्ही केव्हाच सोडलाय, हिंदू धर्म सोडलाय, जात सोडली आहे आणि ती सोडून सुद्धा तुम्हाला लोक ब्राह्मणच समजत आहेत. असे कमी नाही आहेत. विश्वंभर चौधरी किंवा वागळे एवढंच माझं म्हणणं नाही आहे. ज्या रूपा कुलकर्णींनी सातत्याने ब्राह्मणांना, ब्राह्मण जातीला, हिंदू धर्माला शिव्या घालत ज्या स्वरूपाचे आरोप केले, त्या रूपा कुलकर्णींना स्वीकारलं जातं आहे का? राज कुलकर्णी नावाचे आमचे उस्मानाबादचे मित्र, त्यांना इथे दलितांच्या चळवळीच्या मध्ये स्वीकारलं जातं आहे का? आमच्याकडे एक प्राध्यापक आहेत, प्रख्यात विचारवंत नायक डोळेंचे चिरंजीव जयदेव डोळे. या जयदेव डोळेंनी आपली जात बाजूला ठेवून या चळवळीमध्ये योगदान दिलं. त्यांची जात पुन्हा पुन्हा निघतेच की. सातत्यानं ब्राह्मण म्हणून यांना दूर ठेवणाऱ्या माणसांनी यांची सोयीनी जात काढलेली आहे. अगदी सोपं सांगू, यांनी आपल्या जिभेला बोलून बोलून त्याचे काताडे काढून जरी या लोकांच्या पायात जोडे करून घातले ना, तरी सुद्धा यांना त्याचं काहीही वाटणार नाही. हे या मंडळींनी लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, या सगळ्यामध्ये हरी नरके जे आरोप करत आहेत, त्या हरी नरकेंना पुन्हा अजून, म्हणजे इथे अजून पुन्हा एक भेद आहे. जसा दलित चळवळींच्या मधला, या सगळ्यांच्या मधल्या ब्राह्मणांचं स्थान आहे, तसं नरके ओबीसी असल्यामुळं त्यांचं आंबेडकरी चळवळीत काय स्थान आहे हे देखील तपासलं पाहिजे. त्यांना किती मान्यता दिली जाते हे देखील तपासलं पाहिजे. तिथे किती आरोप होत आहेत हे देखील बघितलं पाहिजे. उदाहरण म्हणून सांगतो, आमच्या वर्गमैत्रिणी सुषमा अंधारे,
ज्या अनुसूचित जातीच्या नाहीत. या सुषमा अंधारेंनी मी बाबासाहेबांची लेक असं सांगत ज्या चळवळीसाठी आपलं प्रचंड योगदान दिलं, भाषणं केली, लोक अंगावर घेतली, त्या सुषमा अंधारेंना आंबेडकरी चळवळीने स्वीकारलं किती? आपल्या चळवळीच्या मध्ये जन्मगत जो आपला असेल तोच आपला, ही जाणीव ठेवणाऱ्यांना कितीदा जाती अंताची चळवळ चालवण्याचा अधिकार आहे का, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही लोकांची जन्मानं जात विसरणार नाही. जो जन्मानं आमच्या जातीचा म्हणाल तोच आमची चळवळ चालवू शकतो, असा विचार जर तुमच्या मनामध्ये असेल तर काय होईल? मला देखील ज्या पद्धतीनं वागळेंना ट्रोल केलं जात आहे, तसं देखील मला वागळेंनी ज्यांच्यावरती टीका केली, प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्यावरती, त्यांच्याकडून मला प्रचंड ट्रोल झालेलाच आहे. मी कमी त्रास भोगलेला नाही आहे. अनेक नंबर ब्लॅकलिस्टला टाकावे लागलेले आहेत. यांच्याकडं जन्मानं सुद्धा चालत नाही. म्हणजे अगदी अगदी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, पुन्हा तेच उदाहरण मला द्यावं लागेल. वागळे साहेब, जे तुम्हाला बरं झालं तुम्हीच तो विषय काढलाय, मी काढला असता तर अजून जास्त त्रास झाला असता. प्रकाश आंबेडकरांच्या सोबत असणारा, त्यांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालेला कोणता व्यक्ती प्रकाश आंबेडकरांच्या सोबत टिकला आहे, जरा तपासून बघणं आवश्यक आहे. हनुमंत उपरे जे ओबीसी होते, ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, त्या उपरेंच्या पद सोडल्यानंतरचा कालखंड काय होता, कोणी तपासून बघा. भाई खंडागळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, त्यांचं आणि आंबेडकरांचे संबंध कसे आहेत प्रकाश आंबेडकरांचे, हे देखील बघणं आवश्यक आहे. अहो, जिथे आपल्याच जातीतला, म्हणजे कसं आहे बघा, जो माझ्या विचाराशी सहमत आहे तो तटस्थ, तो निरपेक्ष, आणि जो माझ्या विचाराशी सहमत नाही ना, तो मात्र पक्षपाती, असं आजकालचं नवं धोरण आलंय. त्यामुळे या पुरोगामी ब्राह्मणांनी आपल्या जिभीचं कातडं कडून जरी जोडे घातले यांच्या पायामध्ये, तरी यांना हे नको असेल. कारण या सगळ्या चळवळीच्या नावाखाली यांची राजकीय हित किंवा आर्थिक हित यांना जोपासायची आहेत, म्हणूनच हे घडतंय. राज कुलकर्णी काय, आपले कन्हैया कुमार काय, विश्वंभर चौधरी काय, निखिल वागळे काय, हे सगळे याच माळेचे मणी आहेत. यांची अवस्था हीच होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच पुरोगामी ब्राह्मणांनी आता या चळवळीत किती महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.